नमस्कार मित्रांनो, माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सो आय होप तुम्ही कालचा व्हिडिओ एन्जॉय केला असणार आणि आजपासून वेडिंगचे रिच्युअल्स स्टार्ट होत आहेत। सो आज आम्ही करतात मेहंदीचं प्रोग्राम म्हणून नाही, पण आज मेहंदी लावायचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मेहंदी लावण्यासाठी बोलवली आहे माझी स्कूल फ्रेंड आहे। भरपूर वर्षानंतर आम्ही भेटणार। आठवला आलाच नसता त्यांनी एकदम मुलगी दिली असते। मुलगी आहे म्हणते ना? नाही, आता घरी येते। अच्छा, मला तीच आहे। नाही नाही नाही, ही आहे म्हटलं। सोबत पाहिजे म्हटलं या झाला। हो, फर्स्ट टाइम आली का नागपूरला? म्हणजे याच्यासाठी ऑर्डरसाठी? नाही, 2-3 आली, पण आम्ही बस स्टॉपवर उतरतो तर घ्यायला येतात। आता आज जॉबच्या आहे ना, कुणीच नाही आज त्याच्यामुळे। आणि ट्रिपल सीट बिलकुल खूप पोलीस आहेत आता एवढे। मेहंदी लावून झाली आहे। जवळपास आम्ही 11:30-12 वाजे बसलो मेहंदी लावायसाठी। आता जवळपास 5 म्हणजे 4:45ला वगैरे कंप्लीट झालं दोघांची मिळून। बरं झालं अजून एक जण सोबत होते, नाहीतर पॉसिबल नसतं झालं एवढं लवकर। आणि आता फक्त रिमूव्ह केलेला, पाणी नाही लावलेलं आहे, तरी पण ऑरेंजच आहे। बघू आता
बघू आता जेवणाचा काय प्लॅन आहे. पॅकिंग करून ठेवलेली आहे पूर्ण. अन्वी गेली आहे बाहेर अक्षयसोबत, तर ती पण कंटाळली आज ॲक्च्युली. चला जे पण काही अपडेट राहिला, जास्त काही शूट नाही करता आलं, सगळं बिझीच दिवस गेलेला. एकाच ठिकाणी बसून होतो दिवसभर आम्ही. आणि बघू आता रंगल्यानंतर किती रंगत आहे. ॲक्च्युली व्यवस्थित नाही निघालं पॅकेट पूर्ण. त्या मेहंदीमध्ये असे पार्टिकल्स होते पावडरमध्ये. व्यवस्थित मे बी ती छान काय म्हणू शकतो आपण, व्यवस्थित गाळलेली नव्हती. त्यामुळे काही पॅकेट्स एक जरी 1-2 कोण त्यातले खराब निघाले ना, तर ऑलमोस्ट सगळेच कोण खराब निघतात. आणि वरून एक तर चेक पण नाही करता येत. सो मेहंदीचं प्रोग्राम आम्ही नागपूरमध्येच केलेलं, कारण उद्याला निघायचं आहे आम्हाला. आणि जे पण काही हळदीचे रिलेटेड विधी असतात ते इथेच गावाकडेच पूर्ण करण्यात आले. सो त्याचे काही क्लिप्स मी इथे ॲड केलेले आहेत. सो त्यानंतर जी पण रूढी परंपरा एवढे वर्षापासून चालत आलेली आहे, त्यानुसार नवरदेव नवरीला हळद लावण्याच्या आधी ती देवाला चढवली जाते. सो त्याच विधी इथं सुरू आहेत. मामाजी वगैरे सगळे आले होते, आत्याबाई मामाजी जे आमच्यासोबत तिकडे येणार आहेत. सो ते सगळे तिथे पोहोचलेले आहेत. आणि जेवढे पण काही विधी पूर्ण करून घ्यायचे तिकडे जाण्याच्या आधी ते आज कंप्लीट करण्यात आले. सो आजचा माझा डेली व्लॉग कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर कमेंट्स करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्लॉग. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट अँड टेक केअर. बाय बाय.